त्यानंतर ज्या पद्धतीने थर असते तितक्या शिस्तीने ते थर देखील उतरवले जात आहेत. या स्पर्धेचा नियम आहे, संपूर्ण शिस्तबद्ध नियमांमध्ये कटिबद्ध असलेली ही स्पर्धा ऐतिहासिक वारसा असलेल्या हरणे नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या स्पर्धेचं साक्षर आपण होतोय. सेट लावलं स्वागत करूया. गेलेला बनवतो आणि बहुतांची त्या मतदानांच्या उंचीपेक्षा त्यांच्या जयंतीची उंची खूप मोठी आहे. प्रत्येकाचा आता
ते युद्ध असणाऱ्या स्वतःला सिद्ध करण्याचं या जिल्हास्तरीय प्रोग्राममध्ये आणि जय भवानी प्रतिष्ठानची हंडी म्हटलं ती मानाची प्रतिष्ठेची हंडी. दरम्यान अध्यक्ष दापोलीचे पोलीस निरीक्षक सन्माननीय तोरसकर साहेब यांचं आगमन होत आहे. जरा गेट मोकळं करून आपण त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर घेऊन या. विनंती करेन की थोडंसं आपण खाली मोकळी जागा आहे तिथे आपण यायचं. आपल्याला कॅमेऱ्यामध्ये काही नक्कीच केलं जाणार आहे. या स्पर्धेतील मानाचा गदा यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. सौ साताताई बाळासाहेब बोत्रे नगरसेविका दापोली, त्याचप्रमाणे महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दापोली यांचा आपण याची सन्मान करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया, कौतुक करूया. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय प्रीतीताई जैन यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही आपण यथोचित सन्मान करतोय. ते प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिलिंद पिंपळे यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते पुढील सन्मान आपण करायचा आहे. प्रीतीताई जैन यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. उपाध्यक्ष मिलिंद पिंपळे यांच्या शुभहस्ते हा सन्मान होतोय. सलामी पाहायला मिळते. श्री देवी मर्याई प्रतिष्ठान या पथकासाठी प्रशिक्षण दानदाता सन्मान्य नानू बरोबर आणि या गोविंदाने देखील प्रभावित केलाय. तर तब्बल 60 पदांमध्ये 60 तर लावण्याचा विक्रम देखील या पथकावरती आहे. या पथकाच्या नावावरती आहे श्री देवी मर्याई प्रतिष्ठान दापोली. मागे सरकायचं आणि रसिक प्रेक्षकांना थोडं नियंत्रित करण्यासाठी आपण कार्यरत राहायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला कामावर दिले नाही त्याप्रमाणे आपण कामावर हजर राहायचं आहे. चहापान व्यवस्था क्रीडा रसिकांची करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे मान्यवरांची करण्यात आलेली आहे. आपण त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि रामचंद्र पाटील यांचे शुभारंभ झाले. मी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो.
त्याचबरोबर अतिशय शिस्तीने रचले तितक्याच वेगाने ते उतरवले देखील जात आहे. हिंदू एकता टेम्परास गोविंद पथक धापटी गोळीबाव नम्रतेची विनंती आहे. आपले सदस्य ज्या रेलिंगच्या आतमध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी विनंती आहे की जे क्रीडा रसिक रेलिंगच्या आतमध्ये आपल्याला येताना दिसत आहेत जागे अभावी त्यांना आपण आतमध्ये बसवून घ्या जेणेकरून पाठच्यांना त्रास होऊ नये याची आपण नोंद घ्या. जे क्रीडा रसिक आपल्या रेलिंगच्या आतमध्ये येत आहेत त्यांना कृपया खाली बसून घ्या म्हणजे पाठच्यांना कोणताही त्रास होणार नाही याची आपण नोंद घ्या. कारण जागेच्या अभावी आपण हा निर्णय घेतोय. आयोजकांना नम्रतेची विनंती आहे. साईनाथ महाराज की जय, बजरंग बली की जय, आगे वाले की जय. कडक अशी पाच सलामी श्री छत्रपती शिवाजी महाराज गोविंद पथक मार्कंडी चिपळूण अतिशय सुरेख सादरीकरण आपल्यासमोर पाहायला मिळत आहे. हा चिपळूणहून आपल्या विनंतीस माध्यमातून दाखल झालेत. आता ऑफिशियल पंच आपल्यापर्यंत वेळ कळवतील. पथक मैदानात प्रवेश करतोय आणि प्रेक्षकांच्या टाळ्या सांगून जात आहे कोणाचं आगमन झालंय. नागेश्वर गोविंद पथक फणसवाडी हरणे या पथकाच्या नावावरती अनेक विक्रम आहेत. या आपल्या नावाचं नाव अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये जे दगड ठेवतात असं पथक मैदानात दाखल होतं. नागेश्वर गोविंद पथक फणसवाडी हरणे. आतापर्यंतचा विचार केला असता पंच आपल्यापर्यंत ऑफिशियल निर्णय काय होतील. त्यानंतर सिकंदरजी मेहमान यांचंही मोलाचं सहकार्य नक्कीच आपल्याला प्रत्येक वेळी प्राप्त होत राहतं. त्यांचाही आपण यथोचित सन्मान करतोय. मी संतोषजी मशिलकर यांना विनंती करेन की आपल्या शिवस्ते आपण सिकंदर मेहमान यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. राजवडी हरणे या पथकाचं प्रशिक्षण करतात सुजित कांबळे. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय 8 मुलांचे अध्यक्ष सन्माननीय असलमभाई खान यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. या कार्यक्रमाला 8 मुलं अध्यक्ष असलमभाई खान यांचा यथोचित आपण सन्मान करतोय. पुढील सन्मान आपण करतोय भारतीय जनता पार्टी मंडळ उपाध्यक्ष सन्माननीय पांडुरंग मावशी यांचा आपण यथोचित सन्मान करायचा.
अतिशय सुरेख जबरदस्त कडक अशी सलामी पाहायला मिळते. श्री गजानन गोविंद पदक राजवाडी हरणे. ज्या पद्धतीने ज्या वेगाने मनोरे रचले तितक्या शिस्तीने ते मनोरे उतरवले जात आहेत. कारण की ही संपूर्ण स्पर्धा नियमांमध्ये कटिबद्ध असलेली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील यशस्वी अशी कामगिरी केली. वोट यू सर. सुरेख साधे श्री विठ्ठल रखुमाई गोविंद पदक मोठी गोडीभाव हरणे. आणि हरणेवासियांचा जर विचार केला असता जे 4 पदक आहेत त्या 4 पदकांच्या नावावरती कडक 7 तर लावण्याचा विक्रम देखील आहे. ते देखील एक विशेष आहे या गावचं. अतिशय सुरेख कडक अशी 5 सरांची सलामी पाहायला मिळते. ज्या नगरीला शिवरायांचा इतिहास आहे, ज्या नगरीला या ऐतिहासिक भूमी संबोधली जाते, ज्या नगरीचा जो सुवर्णदुर्ग किल्ला आहे तो महाराष्ट्रातील तब्बल 11 किल्ल्यांमधील एक किल्ला जो सुवर्णदुर्ग आहे त्याला युनेस्कोचा दर्जा मिळाला असा किल्ला या ऐतिहासिक नगरीमध्ये. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अतिशय सुरेख प्रयत्न. वेग आहे पाहूया. स्पर्धेचा नियम आहे ज्या पद्धतीने मनोरे रचले तितक्याच तत्परतेने मनोरे उतरवणे देखील गरजेचं आहे. अप्रतिम प्रयत्न. श्री गणेश गोविंद पदक भुवळकोट चिपळूण. यंदाच्या सत्रामध्ये तुफान फॉर्म मध्ये असलेले पदक आहे. अतिशय अप्रतिम म्हणून रचले 5 सरांची कडक सलामी धावत येऊन पाहायला मिळते. हिंदू एकता गोविंद पदक धाकटी गोडीबा. तितक्याच शिस्तीने ते थर देखील उतरवले जात आहेत. उमेददादा सकपाळ आयोजित भव्य जिल्हास्तरीय प्रो गोविंदामध्ये या पदकाने तब्बल 8.40 सेकंदामध्ये 5 थर लावले होते. तो विक्रम केला होता. त्या विक्रमाची बराबरी आज देखील केली जाते का? त्यापेक्षा सुरेख कामगिरी केली जाते का?
पाहायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराज गोविंदा पदक मार्कंडी चिपळूण या पदकाने देखील अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये स्वतःला प्रभावित केलं, याची पूर्ण नेतृत्व केलंय. पुन्हा एकदा जय भोले प्रतिष्ठानच्या हंडीसाठी ते देखील सज्ज झाले. वेगाने मनोरे रस्ते तितक्या शिस्तीत उतरवले जात आहेत. त्या हत्तीची उंची पाहिली जात नाहीये, तर या गोविंदाच्या हत्तीची उंची पाहिली जाते आणि यशस्वी प्रयत्न श्री गजानन गोविंद पदक राजवाडे गजानन गोविंद पदक राजवाडी हरणे ज्या वेगाने थर रचले तितक्याच वेगाने शिस्तबद्ध पद्धतीने ते उतरवले जात आहेत. अतिशय सुरेख प्रयत्न ऑफिशियल पंच आपल्याकडे देण्यात होती. आतापर्यंत स्पर्धेचा विचार केला असता ते शेवटचं सादरीकरण होतं. आता यानंतर त्या दोन्ही प्रयत्नांची बेरीज आणि ती अतिशय सुरेख अप्रतिम अति मानाची हंडी फोडण्याचा मान सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज गोविंदा पदक मार्कंडी चिपळूण यांच्याकडे पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने मनोरे असले तितक्या शिस्तीने ते मनोरे उतरवले जात आहेत. ऑफिशियल पंच आपल्याकडे निर्णय होती. ओव्हर टू यू सर. संपूर्ण हरण्यावरती अशा अपेक्षा लागून राहिल्या या पदकाकडून. अतिशय सुरेख ज्या वेगाने मनोरे रचले तितक्या शिस्तीने ते मनोरे देखील उतरवले जात आहेत. आता ऑफिशियल पंच आपल्याकडे होती. अतिशय सुरेख ज्यावेळी पंचांची विसर वाजेल त्यावेळी तुमचा जर प्रयत्न लिगल असल्याची खून केली जाईल. पाच थर लावून यशस्वी हंडी फोडल्या जागावरून श्री गजानन गोविंदा पदक राजवाडी हरणे सुरेख सादरीकरण आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर ते सादरीकरण पाहायला मिळत आहे. यशस्वीरित्या पाच थर रचून ती हंडी देखील फोडली. परंतु आता ऑफिशियल पंच आपल्याला निर्णय होती ती विक्रमी वेळ किती नोंदवली
जर या पदकाचा विचार केला असता मागील 2 प्रो गोविंदामध्ये खूप संघर्ष त्याच्या वाटेला आला होता, कारण की 2023, 2024, 2025 गाजवलं होतं, पण 2026 ची जबाबदारी होती. परंतु हरण्यावासीचा विचार करायचा फक्त महिलांचा आवाज येतो, पुरुषांचा आवाज बिलकुल येत नाही. एका आवाज येऊ द्या हरण्यावासी. आवाज समोर प्रयत्न आवडले. जय भवानी प्रतिष्ठानचं आयोजन देखील तुम्हाला आवडलंय. त्या आयोजकांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुरेख प्रयत्न केलाय. ज्या वेगाने थर रचले तितक्याच ताकदीने ते उतरवले देखील जात आहे. प्रत्येक गोविंदावरती जो असल्या आपल्या खात्यावरती उभा असलेला गोविंदा तो विश्वासाचा खाता, त्या विश्वासावरती उभा असलेला संपूर्ण पदकाचा अभिमान आपल्या खात्यावरती असतो आणि आपल्या पदकाचं नाव रोशन करण्यासाठी प्रत्येक गोविंदा प्रयत्न करत असतो. अतिशय सुरेख. त्या पद्धतीने शांत आणि संयमी उतरवले जात आहेत. श्री गजानन गोविंदा पथक राजवाडी हरणे यांचं सादरीकरण आपल्यासमोर पाहायला मिळालं. तसंच यानंतर अभिजन पंचायत येथील मिसळ वाजेल आणि ते समीकरण, ते बुद्धिबळाच्या पटलासारखे ते सादरीकरण आणि त्या बुद्धिबळाच्या पटलासारख्या त्या रणनीत्या आखल्या जातील, कारण की यानंतर संपूर्ण हरणेवासियांच्या नजर राजवाडी हरणे यानंतर श्री गणेश गोविंद पदक गोवळकोट चिपळूण सादरीकरणासाठी तयार राहायचं आहे. सुरेख. या दहीहंडीचा खेळ आहे. या दहीहंडीच्या खेळामध्ये मायक्रो सेकंदामध्ये कोणतरी विजय होत असतो, कोणतरी पराभव होत असतो. काही जणांचं स्वप्न साकार होतं तर काही जणांचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. आता पाहूया ऑफिशियल पंच आपल्याकडे निर्णय काय होतील. कोर्ट यू सर. पुन्हा एकदा चला प्रयत्नांसाठी